अरे कधी उठायचंय? हा बघ ना किती वाजलेत, 10 वाजून गेलेत. पंखा बंद कर बरं अगोदर. तुला माहित असून सुद्धा तुला मोबाईल न खायचं असते करणार सांगा मला. तुला माहित आहे? माहित आहे ना, मग किती वाजलेत? उठावा काय मला माहित आहे. मी काय लय हौसानं झोपले नाही. उलट झोपण्याने अंग टाटत आहे. उठ. अंग ताटत नाही बा मला. मला त्या बाजार झोप अंग ताटत नाही म्हणून येऊन झोपले बाजावर. मग काय एवढा वेळ काय? त्याच्यामुळे नाही झोपले रे. माझी कंबरने सर हात पाय आकडून गेले तर सर असं हातून वडायला लागले तर हात पाय. बाजाना नाही, पाळी आली म्हणून. पाळी आल्यावर हात पायाला गोळे येते. सर सर अंग ठस 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 करायला लागले. आणि हे म्हणतोय उठच उठत. किती रोजाला आली? महिन्याला येते ना आता. पहिले 2-4 महिने नव्हती मला हे होते. 6-7 महिने मला महिन्यात 2दा येऊ लागली. हो मग कुठं माझ्या अंगात रक्त नव्हतं राहिलं. 8 का 7च पॉइंट झालत. आणि मला उभ्या उभ्या राहिल्या मला चक्रा येत होत्या. ते दवाखान्यात गेले, त्या औषध गोळ्या घेतल्या डॉक्टरच्या. आणि तवा कुठं हे झालंय मग ती तवा टायमाला यायला लागली. अगं मा. आणि हे माणूस काय मला आरामच करू द्याय नाही. नुसतं हात पाय वडायला लागले तर माणसाचे. मॉर्निंग वॉकला जाऊन येऊन झोपले. जाऊन फिरून आले मग झोपले. मग कशाला फिरून यायचं? अरे वाटतंय ना हे मोकळं होईना. हे व्यायाम असा नाही केला, नुसतं रोजच चलून आले. जरस लय सांग ठस 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 करायला. सरी कंबर आणि दुखायली. ह्या पिंड्याला गोळे यायला लागलेत बघ. तुम्हाला पाहिजे होतं गड्याला बी यायला पाहिजे होतं ना, बायाला बी पाहिजे होतं. मग एकमेकाचं कळलं असतं हे कसं असतं. काम पडलंय. काम पडलंय. ते पाहिजे मला. हो ना. अगं लयच अगोदर यायच्या अगोदर बी लय दुखत आहे. सर ठस 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 अंग करीत आहे. काय काम धंद्यानं काही सुधार नाही. लेकरं तिकडं आहेत. हे माणसाला असं वाटतंय की मी असं लवकर उठावा. जायच बरं म्हणलं मग आज हाटच धरलाय. कर म्हणलं स्वयंपाक पाणी सगळं. न्यायची का तुला ती बाटली? नाही बाय मी पायाला नाही न्यायचं ना. हाय तर मला आयशीनं द्या डब्यात द्याल त्या. हा न्यायचंय तुला पाण्यासाठी पाणी प्यायला न्यायचंय म्हणलं. त्यानं आणल्या होत्या वाटतं. नाही पाहिली होती म्हणून नाही हाय तर माझ्याकडे 2-3 आहेत. मला कामाला बसविशी मग मी अशी दुखण्याची दिसा म्हणून आंघोळ भांगोळ करी नाही मी. तुला वाटतं अशी हा झाली आता तयार झाली असं वाटतं ही चांगली आहे. आणि त्याच्याने तू हे उठायला त्याच्यानंच नाही उठायचं. तर उठ. नाही 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 प्लीज यार. मला का 4 दिवस मला आराम करायचा. आता पहिलं वेगळं होतं. आता वय व्हायला नारायण नाही उठ वाटत यार. 20-22 वर्षाचं असताना आता महिन्यातून 10-12 जरी पाळ्या आल्या असतं तर माणसानं केलं असतं. सर पिंढऱ्या दुकानात मला उठ वाटणं ना, बसता येईना ना, काय व्हाय नाही. ते पहिल्या जमान्यात होते ना 4 दिवस बाजूला ठेवत होते वायली बायाला. तेच लय बरं होतं. ह्याला हात लावू नका त्याला हात लावू नका म्हणत होते ना, ते बरं होतं. पण त्याच्यातल्या सासा काय हाटवल्या होत्या. मिरच्या इतक्या खुडून दी, इतके भांडे खुडून दी, इतके कपडे धुवून दी करायच्या. ही भिताड सारेव ती भिताड सारेव तशा सासा हाटवदी होत्या. पण ते होतं ना ह्याला हात लावू नका त्याला हात लावू नका. काही लोक करायचे ना 4 दिवस आराम करा, डोसक्यावर आंघोळ करू नका. ते लय भारी होतं. पण हे आता म्हणतात ना हात लावू देऊ नका म्हणतात. ते चुकीचं आहे. फलाना बिस्ताना बाईला साऱ्या घरात वावर द्या. तर तुम्ही गडी त्याचा फायदा घ्यायला लागला. तर आम्हाला इटाळामध्ये सरे काम धंदे करायला लावायला लागला. त्याच्यामुळे 4 दिवस का कावळ्यानं शिवलंच म्हणाय पाहिजे. अहो की नाही काय आहे जगायचं हेच राहिलं नाही बाईच्या जातीला. अंधश्रद्धा दूर करावं तर घरातले काम माग लावायला लागले तर. आणि घरातले काम नाही करावं तर अंधश्रद्धा माग लावतात काही लोक. काय नाही उठ.
सर काम आहे बाकी दाडजूड तर करा. मला काहीही करायचं नाही. ह्या बघ मी म्हणेन मी माझ्या मनची मालकीन मी माझ्या मर्जीची. काय? मला वाटलं मला तू खायला देऊ नको. हो हे जीव उपाशी मारणारा नाही कुठं. पण माझ्या मागं काय लागू नको उठच हे कर आणि ते कर म्हणून नको. मला उलास आला मी तवाट करीन नाही तर मी दिवसभर झोपून राहील. हे काय माझ्या हातात नाही. जे हातात आहे त्या गोष्टी तरी करू दे ना. असं म्हणलास का उठ बाई गरम पाणी देतो तुला आंघोळीला तू आंघोळ कर म्हणलास का? काय नाही तसं आलं का तुझ्या मनाला येतंय का कवा उठ तुला ताट देतो जेवायला हो. असं इथं मला दिलंस का चल उठ म्हणून या. आंघोळ करून इथं ये म्हणून खाय बाबा असं गरम गरम चांगलं चुंगलं दिलंस का करून. मनची करून खावा. हो ते तर आहे ना मनच्या बायाचं असतं ना मनच्या मालकीने असलेल्या बायाचं बी लय अवघड आहे. हो करून खावा. करून खायचं. कशाला आंडमळणी करायच्यात गड्याच्या. हो काय तर तुला बोलच खावं लागत आहे तसं. हे बघ गोदरं टाकलंय बाजी इनली काल तर त्याचं उद्घाटन केलंय आणि हे बघ नुसत्या काल तर रात्रीच माझ्या लक्षात आलं बाय छोटी बाज इल्ली इनली मी कालच मला पोरगी बोलली तर मी लगेच इनली बाज बाई. हो इनली ना काय करा मग आता तिचं कोण करीन धरी. इतकी उचलला बाय हो डुगरवर कर. आता तिला सुमार नाही गेला तसंच गेलाय सर मकर पण नव्हतं पण काय कर ते व्हिडिओ करायला की बाय मला काय ठाऊक आहे काय करायला. मला जायचंय पुण्याला मला तिकिटाला पैसे दे बर का. दुखायले नाही आराम कर 4 दिवस. तुला मी भांडायलेली का ना असं ना पण तुला घरात पाहिजे बाई. हा. हो. 4 दिवस आराम कर काय नाही अडचण जायचं तर. ओके आज 2 दिवस झाले पाळी आलेली उद्या 3 होते. नको नको आता उठू वाटाने पुण्याला जायचं बरेच तराट निघलीस लगेच. उद्या जायचं हो उद्या जायचं काय नाही आराम कर 4 दिवस आता. जाऊ दे रे. नको तू म्हणलास म्हणून मी राहणार आहे तू म्हणलास म्हणून मी जाणार आहे हो सोबत मीच नसते, म्हणलं म्हणून राहायचंय. नाही हा. सत्यवासोबत पंगा घ्यायचा नाही हा. काही नाही तसं हो. पंगा तुझी निघायला. बायको असली म्हणून हे नाही करायचं. मला जेव्हा जायचं मी तेव्हा जाणार जेव्हा यायचं तेव्हा येणार कळलं का. आणि मग आता उठ काम कर. मापात आता लय दुखत होतं तो उठ मापात ते राहायचं स्वयंपाक कर बस मापात राहायचं. बस. हो पुढचं बोलू नको काय नको लय दुखायला नाही काय नाही सगळे नाटकं करतीस. आज दिवसभर आराम करणार. हो. मला गरम गरम चपाती तूप आणि थोडासा शिरा कर चल. हम्म. हे असलं खाऊ वाटत नाही रे मला असं म्हणायचं किंवा आणलं असतील तर करते पटकन. वा नाही रे लय पाट आणि मानपाट एक झाली रे. हे सरळ दुखत आहे माझं हे सरळ दुखत आहे ठस 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 करते नुसतं. आणि तू काय चोळीत नाहीस. तुला चोळ म्हणलं की तू काहीतरी चोळतोस. ही सावित्रीबाई काय हो सावित्रीबाई फुले. हो शिवाजी महाराजाला इतके असे डेरेस कुठं कुठं घडत असते. त्यांच्या काळामध्ये बाई ते राजे होते ना. नाही नाही तसले आता कुठेच पांघरून आता नाही तर पण होते असतेच ना राजस्थानला इकडं तिकडं करून घेते तर. बाबाचं बरे बाय आपलं सुटबुटावर सुटबुटावर बाबाचा उजू कोट आहे हो. नागपुरामध्ये पुण्यात कोट आहे. आहे बूट आहे सगळं पुण्यात पण सामान. आहे पुण्यात पण आहे. हा? सिम्बॉसिस कॉलेजला. हो नाही नागपुरात प्रत्येक रूम गणेश जिनस आहे. तो बघितलंस. हो आणि शिवाजी महाराजाचा सनवार पेठ मध्ये किल्ला आहे ना शनिवार वाड्याकडं. हा ते किल्ला पाहतेत ना शिवाजी महाराजाचा हा तर तिथं किल्ला आहे नुसती फरशी शिरगोळ्याची आणि त्याच्या एक एक जिन्साला एक एक पेटी हो कासाची. असं. शिवाजी महाराजाचा किल्ला पाहिलाय ना. बरं. मग तरी बघून आले. नाही पाहिलाय. जाऊ दे. बरं झालंय बाबा राहू दे ना आता.